कृष्ण हरे हरे म्हणा सगळ्यांनी म्हणा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली वरदाय विदुत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय गुरुवर्य हनुमंत बाबा मोरे महाराज की जय गुरुवर्य हरिचंद्र बाबा मोरे महाराज की जय मावळ मित्र विश्वास नवल उदयला चंद्रांश अद्वया जिने विकास बंधुआ सदस्याचा काम करतो आता जरा 10 मिनिटं गडबड गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः गुरुपौर्णिमेचा अत्यंत पवित्र दिवस आहे आज आणि या दिवसाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या अनंत अनंत मंगलमय भक्तिमय शुभेच्छा व्यास पौर्णिमा म्हणून आजचा दिवस सगळ्या सनातन धर्मामध्ये संपन्न होतो साजरा केला जातो आणि याच व्यास पौर्णिमेला आपल्या महाराष्ट्र प्रदेशात विशेष करून गुरुपौर्णिमा म्हणून संभ्रमात आहे खरं तर विश्वचालक विश्वमानक असणाऱ्या देवाच्या संबंधानं ज्ञान देणाऱ्याला सद्गुरू असं म्हटलं जातं गुरु हा कसा सामान्य अर्थानं शब्द आपण सगळेच नेहमी वापरत असतो पण सामान्य ज्ञान देणारा तो जर गुरु ठरला तर विशेष ज्ञान देणारा अध्यात्माच्या संबंधानं ज्ञान देणारा ईश्वराच्या संबंधानं ज्ञान देणारा देवाच्या संबंधानं ज्ञान देणारा आणि संसार मुक्त होण्याकरता मोक्ष प्राप्ती करता आवश्यक ज्ञान देणारा म्हणजे सद्गुरू गुरुची आवश्यकता कुणाकुणाला आहे असा प्रश्न जर विचारला गेला तर त्याचं उत्तर एकच आहे सगळ्यांना मानवी जीवाला गुरुची आवश्यकता असेल नसेल याच्यात नवल नाही ज्यानं विश्व निर्माण केलं त्या देवालाही गुरुची आवश्यकता आहे भगवान श्रीकृष्णानं सांगितलेल्या ज्या गीतेच्या तत्वज्ञानावर आपण सगळेजण चालतो आहोत आपल्या हिंदू धर्माची आचारसंहिता म्हणजे भगवद्गीता आणि ही भगवद्गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णाला संदीपनी ऋषींच्या आश्रमात जाऊन शिक्षण घ्यावं लागलं हे गुरुचं महत्व आहे नाहीतर तुमच्या आमच्यासारख्या प्रवचनकार कीर्तनकार करणाऱ्याला असं वाटू शकतं की मला आता कोणी शिकवण्याची काय गरज आहे पण देवाला असं वाटत नाही ज्या श्रीकृष्णानं भगवद्गीता सांगितली त्या भगवद्गीतेचा अर्थ शोधण्यात आपले जन्मोजन्म निघून गेले त्या भगवान श्रीकृष्णाला जर गुरुची आवश्यकता वाटत असेल तर गुरु हे पद किती मोठे आहे हे आपल्या लक्षात येतं आज सविस्तर बोलण्याचा योग नाही पण तरीही आजच्या निमित्तानं गुरुच्या संबंधानं जर
त्या संत महात्म्यांपैकी आपल्या सगळ्यांची गुरुमाऊली सद्गुरू गुरुवाशी हनुमंत बाबा मोरे यांनी या विभागामध्ये पंढरपूरचं शाश्वत सुख अध्यात्माच्या रूपाला आणलं. त्यांच्या मूळ गावी दावे गावामध्ये त्यांनी आणलं. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्त 1936 ला आमच्या दावे गावचा सप्ताह स्थापन आहे. त्याच सोबतीनं 1936लाच आपल्या खेडमधल्या पुरे गावामध्ये गुरुहरी बाबांनी सप्ताह सुरू केला. 1936ला सुरू झालेले हे 2 सप्ते आता माझ्यापेक्षा बरीच वयस्कर आणि बरीच जाणकार मंडळी इथे बसलेली. 1936च्या अगोदर कोणता सप्ताह इकडे स्थापन झालेला असेल पण मला तरी माहित नाही. मेडिकल महाराजांच्या नजरेत काय असेल तर त्यांनी सांगावं. पण जिथपर्यंत मला कल्पना आहे तिथपर्यंत सगळ्यात पहिला सप्ताह आमच्या दावीचा आहे. आणि ते धड सप्त्याच्या निमित्तानं माझ्या आजोबांनी या भूमीत आणलं. त्यानंतर मग इथला समाज सर्वार्थानं सुखी व्हायला सुरुवात झाली. पंढरपूरच्या दैवताला पूजण्याची त्याच्यावर श्रद्धा असण्याची प्रथा या महाराष्ट्रात जरी पूर्वापर असली तरी आजपासून मागचा काही काळ म्हणजे 50-60 वर्षाचा काळ जर आपण पाहिला तर आपल्या विभागामध्ये हे पंढरपूरच्या पांडुरंगाचं इतकं फारसं महात्म्य नव्हतं. स्थानिक जी काही दैवत आहेत म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर बांधावरचे दैवत त्या दैवताला पूजणारा आपला समाज होता. पण या समाजाला खऱ्या अर्थानं ज्ञानगंगेत नाहून निघण्यासाठी हा परमार्थ इतर सद्गुरू हनुमंत बाबा मोरे यांच्या निमित्तानं या विभागात सुरू झाला. तीच ज्ञानगंगा पुढे आपल्या सगळ्यांची गुरुमाऊली संत शरणदास गुरुहरी बाबांनी आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं. बाबांचं कीर्तन म्हणजे स्वर्गीय सुख. त्यांचं नुसतं उभं राहणं ही आपल्याला प्रत्यक्ष गोपालांचं कीर्तन ऐकतोय की काय असा प्रश्न होतो. त्यांची अमोघ वक्तृत्व शैली, संस्कृत भाषेवरची त्यांची पकड आणि विशेष करून प्रत्येकाला भुरळ घालेल अशा फडकरी चालींची त्यांच्या कीर्तनात होणारी वारसा ही त्यांच्या कीर्तनाची वैशिष्ट्य होती. आजही आम्हाला बरेच जण भेटतात म्हणजे कीर्तन संपल्यानंतर आता छान बोलतात बरोबर पण जरा बाबांच्या चाली शिकलं तर बरोबर. मी आता या व्यासपीठावरून अगदी प्रांजळपणे सांगतो बाबांच्या चाली शिकण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही पण ते बाबांचं बाबांबरोबरच. मी आता मागच्या एका कीर्तनामध्ये सहज म्हणून गेलो होतो की बाबांनी अंशतः त्यांची बुद्धी आम्हाला दिली. अंशतः त्यांची बुद्धी आम्हाला दिली त्यामुळे आम्ही थोडेसे काहीतरी त्यांच्या मागे अभंगावर निरूपण करू शकतो. पण बाबा त्यांचा आवाज आणि त्यांच्या चाली आम्हाला त्यांचं विसरले ते त्यांच्या बरोबरच होते. त्यामुळे ते आपल्या सगळ्यांचंच फार मोठं नुकसान आहे असंच म्हणावं लागेल. पण वारकरी संप्रदाय समृद्ध करण्याचं काम या विभागात गुरुहरी बाबांनी केलं. संतांची दृष्टी एखाद्या व्यक्तीवर एखाद्या वस्तूवर पडल्यानंतर त्या व्यक्तीचा आणि त्या वस्तूचा काय आमूलाग्र बदल होतो याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर व्यक्ती सापेक्ष रूपानं माझ्यासारखा मुलगा आज तुमच्या समोर बोलतोय की संतांची माझ्यावर पडलेल्या दृष्टीचा रूप आहे. वस्तूचं उदाहरण द्यायचं झालं वास्तूचं उदाहरण द्यायचं झालं तर ज्या वास्तूमध्ये आपण आज बसलेलो त्या वास्तूवर सद्गुरू हरिश्चंद्र बाबा या संतांची नजर पडली आणि या वास्तूचं काय सुरू झालं हे आपलं संविधान पाहतो. ते पुन्हा पुन्हा पुनरुच्चार होईल या वाक्याचा. पण जिथं दुपारी 12 वाजता लोक उभं राहायला घाबरायचे तिथं आता रात्रीची 12 वाजता लोक आनंदानं बागडतायत नाचतायत. त्या वस्तूचं नंदनवन झालं. म्हणजे आता मी बोललं तर वावगं ठरणार नाही. जे भूताचं घर होतं ते आज देवाचं घर झालं. कशामुळे झालं? संतांची दृष्टी
त्या वस्तूवर पडते, गुरुची दृष्टी त्या वस्तूवर पडते. आणि हेच गुरुचं फार मोठं कार्य आहे. आपल्या संबंधात जर गुरुचं कार्य आज बघायचं झालं तर फार आहे, पण अगदी सापेक्ष रूपानं एवढं कार्य आपल्याला नक्कीच होत आहे. श्रीगुरु म्हणजे आपल्या आयुष्यात प्रकाश घेऊन येणारा देव आहे. थोडस गोवीच्या संबंधात अगदी 10 मिनिटात बोलतो आणि थांबतो. 16व्या अध्यायातली नवनाची गोवी आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंचं वर्णन करतात की हा श्रीगुरु माझ्या आयुष्यामध्ये चंडांश म्हणजे सूर्य म्हणून आलेला आहे. तो येताना त्याचं नवल काय आहे? मावळे ऋत विश्वावासू नवल उदय चंडांशू अद्वयाक्षरी विकासू म्हणतो आला. खरं तर ज्ञानेश्वरीतलं श्रीगुरु वर्णन एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. जर तुमच्यापैकी सगळेच जण माझी नेहमी चिंतन ऐकणारे आहेत, गुरुवर्य बाबा गेल्यानंतर त्याच्या पुढचं 1 वर्ष मी सगळी कीर्तनं फक्त श्रीगुरु वर्णनावर केली, पण तरी देखील तो काही विषय संपला नव्हता. पण ज्ञानेश्वरीतलं श्रीगुरु वर्णन हे अधिक अभ्यासाचा विषय आहे. साधारणतः ज्ञानेश्वरी म्हणजे काय, तर भगवद्गीतेवर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला अनुवाद, भगवद्गीतेची टीका. त्यामुळे जे भगवान श्रीकृष्णानं गीतेमध्ये सांगितलं तेच विस्तारानं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. पण जे भगवद्गीतेत नाही आणि ज्ञानेश्वरीत आहे असं काय आहे असं शोधण्याचा प्रयत्न केला तर ते श्रीगुरु हे एकच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ओतप्रोत श्रीगुरूंचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलं. अगदी पहिल्या अध्यायापासून सुरुवात झाली. पहिलं श्री गणेशाला नमन केलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपद्या जय जय शिवसंविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदासू अवधारी. अकार चरणायुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले ते शब्द मुखवले ते व्यासपी गुरु कृपा नमिले आदिबीज. इथून गुरूंचा महिमा सुरू झाला. इथून गुरूंच्या बद्दल असलेला अभिमान ज्ञानेश्वर महाराजांचा सुरू झाला. कारण गणपतीला वर्णन केलं, गणपतीचं वर्णन केलं, गणेशाला नमन केलंय, पण नमन करताना श्रीगुरूंची बाजू घेऊन केलंय. ही श्रीगुरूंच्या बद्दलची मनात असलेली आदर भाव. गणेशाचं वर्णन केलं. विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले ते शब्द ब्रह्मकवले ते मिया नमिले असं म्हटलं असं तरी चाललं असतं, पण नाही. श्रीगुरूंशिवाय ज्ञानेश्वर महाराजांचं पान चालत नाही, म्हणून ते मिया नमिलेले ते मिया श्रीगुरु कृपा नमिले आदी. मग पुढं शारदा देवीला नमन केलं. आता विनोबा विलासने चतुर्यार्थ कला कामेने शारदी विश्व मोहिने नवीन मिया आणि परत श्रीगुरूंना नमन. आता हृदय रावले चौकावणी रावले वरी सर्व पावले श्रीगुरूंचे. इथून जे सुरू झालंय ते 18व्या अध्यायापर्यंत ज्या वेळेला विषय येईल त्या वेळेला आणि कधी कधी तर विषय नाही आला तरी श्रीगुरूंचं वर्णन आहेच. कारण या श्रीगुरूंचे आपल्यावर अनंत उपकार आहेत हे ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी स्पष्टपणे मान्य केलेले आहे. आपण जे कोणी आहोत, आपल्याला जे काही बोलता येते ते सगळ्यांच्या सगळं श्रीगुरू आहे. मी विस्तार करत नाही. ऐका, मानव जातीला, मनुष्याला या संसारातून मुक्त करणारा काय आहे याचा जर आपण कृतयुगापासून आताच्या कलियुगापर्यंत विचार केला तर प्रत्येक युगामध्ये स्वतंत्र जी साधनं सांगितली आहेत त्या साधनानुसार देव आपल्याला तारून देतो. मग त्या साधनं वेगळी. कृतयुगामध्ये काय साधन, द्वापार युगात काय, सत्ययुगात काय, कलियुगात काय, ती साधनं वेगळी. एक नामस्मरणाचं साधन कलियुगापर्यंत आलं, त्या नामस्मरणाच्या साधनाने आपल्याला देवानं तारून नेलं. इथपर्यंत जरी आपण थांबलो तरी या जगातून मी तरुण गेलो ही भाषा बोलताना ज्ञानेश्वर महाराज त्याचं श्रेय देवाला देत नाही,
तुम्ही अभंग आठवा होता, अभंगामध्ये तो अभंग तुम्ही म्हणाला गायला तो अभंग श्री गुरु सानिकास्त पाठीरागा इतरांचा लेखा कोण करे. त्याचं शेवटचे चरण काय? ज्ञानदेव म्हणे तरलो आता उतरलो देवा कृपे, श्रीकृष्ण कृपे, पांडुरंगा कृपे, विठ्ठल कृपे, काय आता उतरलो गुरु कृपे. मला नेहमी आश्चर्य वाटतं, ज्या भगवद्गीतेवर बोलून ज्ञानेश्वर महाराजांनी हा भवसागर तरुण जाण्याचे काम केलं, ज्या भगवान श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेचा आधार घेऊन ज्ञानेश्वर महाराज हा संसार तरुण गेले, त्या ज्ञानेश्वर महाराजांनी हा संसार मी तरुण गेलो हे बोलताना त्याचं श्रेय श्रीकृष्णाला द्यायला पाहिजे होतं का गुरुला द्यायला पाहिजे? मी साधी भाषा बोलतो, चला प्रवचन सोडून द्या. आता आपले जिल्हा परिषदेचे सभापती अर्थसभापती येऊन गेले, ते आपल्याला म्हणाले की आणि ते खरंच आहे की वास्तू उभी करण्यात आपले मंत्री महोदय आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यांच्यामुळे जे उभा आहे. पण त्यांच्यामुळे उभा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मी जर बोलता बोलता याचं श्रेय त्यांना सोडून दुसऱ्याच पक्षाला दिलं तर चालत नाही. मग हे अध्यात्मामध्ये कसं काय चालतं? श्रीकृष्णाच्या तत्वज्ञानाचा म्हणजे भगवद्गीतेचा आश्रय घ्यायचा, संसार तरुण जायचं आणि संसार तरुण जाताना श्रेय मात्र श्रीकृष्णाला द्यायचंच नाही. कुणाला द्यायचं? गुरुला द्यायचं. असं कसं? पण हीच ज्ञानेश्वर महाराजांची किंमत आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज गुरुला परमात्म्यापेक्षा वेगळं मानतच नाही. ही त्यांची अनंत साधारण होती. आणि ह्या अनंत साधी ही भाषा सगळ्यांनीच बोलून दाखवली. आता विस्ताराला वेळ नाही. ही भाषा तर तुम्हाला बोलून दाखवली, तो आपण तुम्ही म्हणाला भाषा. माझ्या विठोबाचा कैसा आपणची देव होय गुरु म्हणजे देवामध्ये आणि गुरुमध्ये अंतर मानलंच नाही, ते मानायचंच नाही. म्हणून हा भवसागर तरुण जायचा असेल तर तारून घेणाऱ्या दोनच गोष्टी आहेत. एक तर भगवंताचं नाव, नाहीतर श्री गुरुची कृपा, बस दुसरं साधन नाही. दोन्हीला पुष्टता देणारे प्रमाण आपल्या सगळ्यांच्या समोर हरे नाम हरे नाम हरे नाम केवलम कलय नास्ते हो कलय नास्ते हो कलय नास्ते हो गतीर्थ. हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कलियुगामध्ये तरुण जायचं असेल तर हरीच्या नावाशिवाय पर्याय नाही. आणि दुसरं एक प्रमाण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, गुरुत राहता गुरुत राहता गुरुत राहता. बस या जगामध्ये आपल्या सगळ्यांना तारून घेणारा जर कोण असेल तर भगवंत किंवा गुरु. आणि ह्या दोघांचं साम्य वारकरी संप्रदायाने सांगितलं. त्याच्या पुढे जाऊन एक पाऊल आपल्या संतांनी सांगितलंय की गुरु आणि देव ह्या दोघांमध्ये भेद मानू नका. पण जर मानण्याची वेळ आली, दोघे जण एकदम तुमच्या समोर आले तर काय करा? त्याचं उत्तर कबीर महाराजांनी देऊन शिकवले. गुरु गोविंद दोन कहो के लाखो पे बलहार गुरु जिने गोविंद दिले काय. म्हणजे देवाच्या अगोदरही गुरुच्या चरणावर नतमस्तक होण्याची प्रथा आपल्याला या संस्थांनी घालून दिली. हे गुरु महात्म्य सांगत असतानाच बरंच वर्णन आहे. खरं तर मला किती बोलावं आणि किती नाही हा प्रश्नच आहे. पण